महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देणार असे तुम्ही जाहीर केले. परंतु तुमच्या प्रवीण परदेशी समितीने त्यामध्ये एक अट अशी घातली आहे की शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याज एकत्र केले जाणार आणि जवळपास 6 ते 7 वर्ष झाले आहेत शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. त्याचे कारण केंद्र सरकारने शेतमालांचे पाडलेले भाव आणि राज्य सरकारची उदासीनता आहे. जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाले असते तर शेतकऱ्यांनी कर्ज नक्कीच भरले असते. परंतु तुमची ही अट अशी सांगते, जर एखाद्या शेतकऱ्यावर 2 लाख रुपये कर्ज असेल आणि त्या 2 लाखाचे व्याजच जर 2.5 लाख रुपये झाले असेल तर 4.5 लाखापैकी 2 लाखाची कर्जमाफी तुम्ही करणार आहात. उरलेले 2.5 लाख तेही शेतकऱ्यांनी आधी भरायचे आहेत. साहेब, शेतकऱ्यांकडं तुम्ही काही ठेवलं आहे का कर्ज भरण्यासाठी? त्यामुळे साहेब, तुमची ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांची फक्त मुद्दल पकडण्यात यावी आणि तीही 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.